नमस्कार सर्वांना. मी सुधांशू पवार. फिनटेक विथ सुधांशू या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर मुद्द्यावर बोलणार आहे की ज्या विषयाला घेऊन बहुतांश लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, गैरसमज पण आहेत. तर तो विषय म्हणजे काय की FD वर्सेस म्युच्युअल फंड. तर हा आज बघायला गेलं तर सर्वात मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की FD मला श्रीमंत बनवतं आणि म्युच्युअल फंडकडे ते धोकादायक म्हणून बघतात. तर तेच मी आज तुमच्याशी क्लिअर करणार आहे की श्रीमंत कोण बनवतं आणि तुम्हाला फक्त शांत झोप कोण देतं. तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की FD म्हणजे काय. तर FD म्हणजे तुम्हाला माहीत असेल की एका ठराविक वेळेसाठी आपण बँकेमध्ये आपण एक रक्कम आपण गुंतवत आहोत आणि एका ठराविक रेटने आपल्याला ते पैसे आपल्याला भेटणार आहेत. तेच आपण म्युच्युअल फंडमध्ये बघायला गेलं तर म्युच्युअल फंड म्हणजे काय की आपण आपला पैसा एका अशा फंड मॅनेजरकडे देतो आहे किंवा त्याच्या रिसर्च टीमकडे देतो आहे की ते लोक त्यांच्या ज्ञानाचा वापर करून आपला पैसा हा सुरक्षितरित्या शेअर मार्केटमध्ये त्यांच्या नॉलेजच्यानुसार आपला पैसा हे गुंतवणार आहेत. तर रेट ऑफ रिटर्न आपण इथे बघूयात. तर आपण FDमध्ये बघायला गेलं तर आता सध्याचा करंट रेट ऑफ रिटर्न आहे 6 ते 7%. तेच म्युच्युअल फंडमध्ये आहे 12 ते 14%. पण FDमध्ये आपला पैसा 6 किंवा 7% आपल्याला वाढतो आहे असं वाटतं, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसून तिथे अजून एक कन्सेप्ट आहे, इन्फ्लेशन, महागाई. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक वर्षी वस्तूंची किंमत ही एका ठराविक टक्क्याने वाढते, त्याला म्हणतात महागाई. तर सध्या जर बघायला गेलं तर महागाईचा रेट आहे जवळजवळ 6%. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट पण 6%ने करतो आहे आणि आपला इन्फ्लेशन रेट पण आहे 6%. मग खऱ्यामध्ये तुमचा पैसा वाढला आहे का हो? तर ॲक्च्युअलमध्ये याचं आन्सर आहे नाही. तुमचा जो काही फंड आहे फक्त तो सुरक्षित राहिलेला आहे, तो वाढलेला नाही आहे. तेच म्युच्युअल फंडमध्ये आपण बघतो. आता इथे आपण लाँग टर्मचं उदाहरण घेऊयात. जेव्हा तुम्ही 5 वर्षापेक्षा जास्त इथे थांबताय तेव्हा तुम्हाला 12-13% इथे ॲक्च्युअलमध्ये भेटू शकतात, जे की FDपेक्षा खूप बेटर आहे. FDमध्ये आपल्याला किती भेटत आहेत? 6%. म्युच्युअल फंडमध्ये किती आहेत? आपल्याला ऑलमोस्ट डबल. मग आपण इथे आपल्याला कळायला पाहिजे की आपला पैसा कुठे वाढतो आहे. FDमध्ये आपला पैसा फक्त सुरक्षित राहतो आहे, म्युच्युअल फंडमध्ये आपला पैसा इन्फ्लेशन रेट जाऊन पण आपल्याला 5 ते 6% आपल्याला एक्स्ट्रा भेटतात. मग तिथे आपण कुठेतरी श्रीमंतीकडे वाटचाल करतो. पण FDमध्ये आपण श्रीमंत होतो का हो? तर आन्सर आहे नाही. तर आपण फायदे बघूयात की FDमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यावर फायदे काय काय होतात. तर FDमध्ये बघूयात. तर सर्वात पहिला आहे की कॅपिटल सुरक्षित. आपण जी काही रक्कम गुंतवलेली आहे ती आपल्याला सुरक्षित अशी भेटणार आहे. पण इथे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की आपण समजा एखाद्याने 20 लाख रुपये रक्कम ठेवलेली आहे FDमध्ये आणि समजा ती बँक काय कारणास्तव बुडाली किंवा त्या बँकेत काहीतरी घोळ झाला, तर त्या 20 लाखापैकी आपली किती रक्कम सुरक्षित आहे हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. का ती सगळीच रक्कम आपल्याला भेटणार आहे का सगळीच रक्कम आपल्याला भेटणार नाही, हे तुम्ही कमेंटमध्ये हो किंवा नाही आणि त्याचं कारण हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर कॅपिटल आपलं सुरक्षित राहतं FDमध्ये आणि आपल्याला फिक्स इन्कम म्हणजे आपल्याला एका ठरलेल्या रेटनुसार आपल्याला पैसे येणारच. जो काही ठरलेला FDचा रेट आहे त्या रेटनुसार आपल्याला पैसे भेटणारच. तर तिसरा आहे टॅक्स. आता अजून एक मुद्दा मी इथे क्लिअर करणार आहे की FDमध्ये आपण समजा 10 वर्षासाठी FD केलेली आहे, पण आपण जरी FD नाही मोडली तरी आपल्याला टॅक्स हा लागणारच आहे. समजा आपल्याला एका वर्षानंतर FDमध्ये जो काही रिटर्न मिळतो किंवा 2-3 वर्ष जे काही त्या वर्षाचा टॅक्स स्लॅब आहे, टॅक्स रेट जे काय आपल्या प्रॉफिट झालेलं आहे त्याला आपल्याला टॅक्स हा द्यावाच लागणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला जोपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट आपली काढून घेत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे टॅक्स लागणार नाही. मग तुम्ही 10 वर्षांनी तुमचा फंड विड्रॉल करताय किंवा 15 वर्ष, ज्यावेळी तुम्ही विड्रॉल कराल आणि त्या जो काही प्रॉफिट झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे. पण FDमध्ये तुम्हाला हा टॅक्स हा कंटिन्यू तुम्हाला द्यावे लागणार आहे जरी तुम्ही FD मोडली नाही तरी पण. तर म्युच्युअल फंडचे अजून काय फायदा आहे की सगळ्यात मोठा फायदा आहे की इन्फ्लेशनला क्रॉस करून आपल्याला म्युच्युअल फंड आपल्याला रिटर्न जनरेट करतं. म्हणजे इथे आता बघायचं झालं तर FDमध्ये आपल्याला 6 ते 7% आपल्याला रिटर्न भेटतात आणि महागाई दर आहे तेवढाच 6 ते 7%. पण म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे 5, 10, 15 वर्ष, तेव्हा आपल्याला 12 ते 13% आपल्याला रिटर्न भेटू शकतात. मग ते ॲक्च्युअल आपला FDचा रेट किती आहे? 6% आणि आपल्याला महागाईचा रेट किती आहे? 6% आणि आपल्याला भेटत आहेत किती? 12%. मग आपण महागाईला क्रॉस करून आपण वर्ष जे काही 5-6% आहे ते आपला प्रॉफिट असणार आहे.
मग इथे तुम्हाला दिसून येईल की आपण ॲक्च्युअलमध्ये श्रीमंत कुठे होतो आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे लॉंग टर्म वेल्थ. तर म्युच्युअल फंडमध्ये आपण जितका जास्त वेळ आपण मार्केटमध्ये थांबतो आहे, जितका जास्त वेळ आपण मार्केटमध्ये गुंतवणूक करत राहतो आहे, तेवढी जास्त वेल्थ आपली क्रिएट होणार आहे. इथे मी वेल्थ हा शब्द वापरतो आहे, पण श्रीमंती आणि वेल्थ या दोन्ही सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तुम्ही ऐकलंही असेल की बीइंग रिच अँड बीइंग वेल्दी याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. तर जेवढा जास्त वेळ तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये थांबताय तेवढा जास्त तुमचं वेल्थ कंपाऊंडिंग होऊन तुम्हाला रिटर्न जनरेट होणार आहे. प्लस तुम्ही जेव्हा 15-20 वर्षासाठी तुम्ही गुंतवणूक करताय तेव्हा तुमचा जो काही रिटर्न्स असणार आहेत ते FDपेक्षा 2 पट किंवा 3 पट किंवा 4 पट हे तुम्हाला भेटणार आहेत. मग आपण इथे बघू शकतो की आपण FDमध्ये पैसे न ठेवता आपण म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आणि आपल्याला म्युच्युअल फंड बऱ्याचशा लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे धोकादायक वाटतं. पण धोकादायक कधी आहे की जेव्हा आपण आपली इन्व्हेस्टमेंट ही शॉर्ट टर्मसाठी ठेवतो आहे. नो डाऊट मार्केट शॉर्ट टर्मसाठी रिस्की असणारच आहे, पण लाँग टर्ममध्ये तुम्ही मार्केट प्रेडिक्ट करू शकताय आणि तिथे तुमची रिस्क ऑलमोस्ट कमी होते. तर एका उदाहरणाने आपण इथे समजून घेऊयात. समजा आपण कोणी 10,000ची SIP 20 वर्षासाठी चालू ठेवली, तर आपण FDमध्ये समजा 6% हिशोबाने आपले जवळजवळ 46 लाख होतील 20 वर्षांनी. आणि तेच म्युच्युअल फंडमध्ये आपण 20 वर्ष जर थांबलात तर तिथे तुमचे 12%ने 1 करोड प्लस अमाऊंट तुमची जाते. मग इथे तुम्ही बघू शकता की तुमच्या अमाऊंटमध्ये किती फरक पडतो आहे. तर कोणासाठी आहे FD आणि म्युच्युअल फंड? तर आपण पहिले FDचं बघूयात. ज्या लोकांना 1 ते 3 वर्षासाठी पैसे पार्क करायचे आहेत किंवा पैसे ठेवायचे आहेत ते लोक FDमध्ये गुंतवणूक करू शकतात. प्लस ज्यांना एमर्जन्सी फंडची गरज आहे, म्हणजे कधीही पैसा आपल्याला लागू शकतो, अशा लोकांनी FDमध्ये सुरक्षितरित्या गुंतवायचं आहे. प्लस ज्यांना मार्केटची व्होलॅटिलिटी हँडल होत नाही, व्होलॅटिलिटी म्हणजे काय की मार्केटमध्ये रोज होणारे चढउतार ज्यांना सहन होत नाही ते लोक FDमध्ये गुंतवणूक करू शकतात. पण आपण म्युच्युअल फंडमध्ये बघायला गेलं तर ज्या लोकांना 5 वर्षापेक्षा जास्त काळ द्यायचा आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी ते लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे 5 वर्ष आपल्याला आपल्या रिटर्न्सचा विचार करायचा नाही, फक्त त्याच लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. अजून कोणासाठी आहे म्युच्युअल फंड? की ज्यांना वेल्थ क्रिएट करायचे आहे. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही जितका वेळ मार्केटमध्ये थांबणार आहे तितका जास्त पैसा तुम्ही बनवणार आहे स्वतःसाठी. प्लस रिटायरमेंट. म्युच्युअल फंडमध्ये एक कन्सेप्ट आहे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. याच्यामध्ये काय करता तुम्ही की एक रक्कम मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि प्रत्येक महिन्याला आपण एक ठराविक रक्कम आपण आपल्या बँकेत घेतो, त्याला म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. याच्यामध्ये तुम्ही महिन्याला विड्रॉल तर घेताच, पण तुमचा जो काही उरलेला फंड आहे त्याच्यावर पण रिटर्न्स बनत जातात. त्याच्यासाठी एक आपण सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर ज्या लोकांना लवकरात लवकर रिटायर व्हायचं आहे किंवा फायनान्शियल फ्रीडम घ्यायचं आहे ते लोक म्युच्युअल फंडमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून आपली रिटायरमेंट घेऊ शकतात. तर फायनल सोल्युशन काय आहे की FD म्हणजे काय की सेफ्टी. ज्या लोकांना सेफ्टी पाहिजे ते लोक FDमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण ज्यांना संपत्ती निर्माण करायची आहे तर त्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावंच लागणार आहे. म्युच्युअल फंड इज इक्वल टू प्रॉपर्टी आणि FD इज इक्वल टू सेफ्टी. तर प्रश्न हा नाही की FD वर्सेस म्युच्युअल फंड. प्रश्न हा आहे की तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे का श्रीमंत व्हायचं आहे. हा सगळा विचार करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. तर थँक्यू सो मच. आणि तुम्हाला मी मगाशी एक प्रश्न विचारला होता की FDमध्ये आपला पैसा सुरक्षित राहतो का, आणि एक उदाहरण पण दिलं होतं की एखाद्यानं 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली FDमध्ये आणि बँक जर बुडाली तर त्याची किती रक्कम ही सुरक्षित आहे, पूर्णच सुरक्षित आहे का पूर्णच असुरक्षित आहे. तर त्याचं रिझन तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.